शैलजा, त्या एका नजरेत मी तिच्या प्रेमात पडलो. मग पुढे काय झालं? मग काय, माझा कुठेही कार्यक्रम असला तरी शैलजा तिथे यायची. आमचं बोलणं नाही व्हायचं, पण माझी नजर तिच्यावरून हटायची नाही. असं वाटायचं की मी फक्त आणि फक्त तिच्यासाठी गातोय. प्रत्यक्ष संवाद नाही, पण नजरेतून कळायचं तिला काय सांगायचंय. आणि एक दिवस मी ठरवलं शैलजाला भेटायचं आणि तिच्याशी बोलायचं. काय बोलायचं राव तुम्हाला? किती उशीर? 20 मिनिटं झाली राव. अहो दादा, फक्त 5 मिनिटं, 5च मिनिटं थांबा. हा, फक्त 5 मिनिटं? हा. हा, त्याच्यावर नाही. हो, हा, प्लीज थांबा. मी तुम्हाला सोडू का? मी त्याच बाजूला चाललोय. लिफ्ट देऊ का? मी मनो. हो, रिक्षावाले. हा. कॉलेज रोडला येणार काय? नाही नाही नाही, मी- engage आहे. त्यांचं भाडं आहे. त्याच बाजूला चाललोय. काय किती वाजले? आम्हाला उशीर होतोय. नाही 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 नाही, एंगेज आहे. जा जा, दुसरे बघा, दुसरे बघा. ऑटो. मी त्याच बाजूला चाललोय. सोडू का? हो साहेब, नक्की जाणार आहे ना तुम्ही? आपल्या टायमाची कशाला खोटी करताय राव? दादा, अहो मला खरंच जायचंय, नंतर कशाला थांबवली असती? हा, थोडं थांबा प्लीज. अहो साहेब, मी एवढा वेळ नाही थांबू शकत हो. मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्याकडं वेटिंग चार्ज घेणार. बघा. हा. वेटिंग चार्ज? हा, हा, घ्या ना, घ्या घ्या, वेटिंग चार्ज घ्या. हक्क आहे तुमचा तो. घेणारच ना? एक मिनिट, एक मिनिट. हे ऍडव्हान्स घ्या, ऍडव्हान्स. ऍडव्हान्स काय टेन्शन नाही. हा? 50 रुपये? हा, काहीतरी आहे मग. अहो साहेब, हा? एक विचारू का? हा? नाही नाही, एवढा टाइम तुम्ही कुणाची वाट बघताय म्हणून म्हटलं. आहे आहे काय? आहे, कोणीतरी आहे. बर बर बर. बाय, मी बसतो. हो, बसा, आराम करा. त्याच्या गाण्याच्या कार्यक्रमामुळे आमच्या भेटीगाठीही वाढत गेल्या. अगदी छोट्या लेवलचा कार्यक्रम जरी असला ना, तरी तो मला बोलवायचा आणि मी आवर्जून जायचे. कधी कधी तर त्यांनी न बोलवताही जायचे. खरं सांगायचं तर त्याच्या गाण्यांच्या कार्यक्रमाला जायची सवय लागली होती मला. आणि घरी आल्यानंतर त्याची गाणी तासन तास गुणगुणत बसायचे. हे सगळं होत असताना मला त्याचा शांत, समजूतदार स्वभाव आवडायला लागला होता. मी कधी चिडले ना की तो मिश्किलपणे गाणं गुणगुणायचा आणि मग मला हसू यायचं. तोही खूप मनापासून हसायचा. खरं तर मनोहरच्या आवाजाच्या प्रेमात तर मी पहिल्या दिवसापासूनच होते, पण त्याच्या प्रेमात मी कधी पडले हे कळलंच नाही मला. आणि त्याच्या मनात नेमकं काय आहे हेही समजत नव्हतं मला. म्हणून मी ठरवलं मनोहर समोर जायचं आणि माझ्या मनातलं सगळं मोकळेपणाने सांगून टाकायचं. समोर आपल्या लग्नाचा विषय काढशील ना, तेव्हा अजिबात नर्वस होऊ नको सांग. म्हणजे माझे बाबा तसे थोडेसे मिस्किल आहेत, म्हणजे समोरच्याची मस्करी करतात अरे. पण तू नको टेन्शन घेऊस. हा, आणि हो, मध्ये मध्ये अडखळत बोलू नको. हा, चांगलं दिसत आहे ना ते म्हणून. दादा वहिनी घरी असतील त्यांना नमस्कार कर वाकून, कळलं? मनोहर मनोहर, इतकी इतकी आनंदात आहे ना आज. मला ना काय करू आणि काय नको असं झालंय. मी तर पुढचं प्लॅनिंग पण करून टाकलं. आपलं लग्न झालं ना की आपण कुठेतरी मस्त फॉरेनला फिरायला जाऊया, किंवा तू म्हणशील तिकडे जाऊया, तुझ्या चॉईसने. ओके?
मनोहर, काय झालंय तुला? कसलं टेन्शन आलं एवढं? नको ना काळजी करूस. हे बघ, तू जेव्हा लग्नाचा विषय काढशील ना तेव्हा मी असेन तिथे तुझ्या बरोबर. शैला, आपलं लग्न नाही होऊ शकत. मनोहर, मस्करी करू नका. आता मी अजिबात मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. एक तर आपल्याला घरी जायला उशीर होतोय. चल बरं लवकर. शैला, मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. मनोहर, अरे का? एक मिनिट, काय झालंय? तू इकडे बघ बरं. तू मला सांग, तुला माझ्या घरच्यांचा काही प्रॉब्लेम आहे का? किंवा तुझ्या घरच्यांना माझा प्रॉब्लेम आहे का? हे बघ, माझ्याबद्दल काही असेल ना, म्हणजे त्यांना प्रॉब्लेम असेल तर मी म्हंटल ना तुला. तू अगं, प्रेम हे असं ठरवून करता किंवा टाळता येत नाही. आणि तुलाही हे चांगलंच माहिती आहे. तू प्रेमात पडणं म्हणजे ना एखादी छानशी धून न ठरवताच सुचल्यासारखं आहे. मनात असं काही ठरलेलं नसतं, पण शब्द, ती ट्यून आपसुकच येते. आणि तू प्रेम सुद्धा तसंच होतं ना. म्हणूनच म्हणतेय मी, प्रेम ही फक्त मनस्थिती आहे. माझ्या अनुभवावरून जरी कळतंय का तुला की प्रेम करणं किती घातकी आहे ते? तू तुला असं का वाटतं की तुझ्या बाबतीत जे घडले तेच माझ्या बाबतीत सुद्धा घडेल? कारण दुर्दैवाने दोन्ही व्यक्ती एकाच कुटुंबातले आहेत. त्या घरातली माणसं फसवी आहेत प्रभास. मनोहरने मला लग्नाची स्वप्न दाखवून माझ्याकडे पाठ फिरवली. आणि आज तर मला कळलं की त्यांनी लग्न केलं. मुलगी आहे त्याला एक. आणि मी अजून तिथेच आहे. माझ्या मनातल्या आठवणी सुद्धा पुसू शकले नाहीये मी. त्रास होतो खूप घुसमट होते माझी. आणि मला माहितीये, मी जी काही वृक्ष झाले ना याचा मलाच नाही तर माझ्या घरातला नाही त्रास होतो. प्रभास, खूप ठरवते मी की मला बदलायचंय, मला नाही वागायचंय असं. पण माझं हसू सुद्धा कुरतडलं रे या मनोहरनी. तू शांत हो. तुम्ही समजू शकतोय तुला काय वाटतंय ते. आय कॅन फील यू. खरंच तुला झालेली जखम खूप खोल आहे आणि ती अशी इतक्या सहज भरून येण्यासारखी नाहीच आहे. ती कधीच भरून येणार नाहीये. माझ्या भाच्याचे संस्कार काढलेत ना. आता मला कळतंय तुमचे संस्कार काय आहेत. तुम्ही माझ्या भाच्याला खोटारला म्हणालात ना. तुमच्या त्या अख्ख्या कुटुंबाला ढळढळीत खोटं बोलायची सवय आहे. प्रेम करून नातं न टिकवणं ही परंपरा आहे ना तुमची. मामा काय, भाची काय, सगळे एका माळेचे मणी. या घरची मुलगी आपल्या घरची सून होऊच शकणार नाही. वा, आज इतकं सगळं झालं तुझ्यामुळे आणि तू मस्त शांत आहेस. कशाचं काहीच सोयरसुतक नाहीये का तुला? अगं, मी विचारलं काहीतरी तुला, बोल. गप्प कशी बसू शकतेस तू? तुझ्यामुळे माझ्या प्रभासला आज खूप त्रास झालाय. दादा मामाचा अपमान झालाय आणि तुझ्यामुळे, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आपल्या घराची इज्जत गेलीये गावासमोर. आणि तू मस्तीत आहेस एकदम. उर्मी, हे जे काही घडलंय ना त्याचा त्रास मला सुद्धा होतो आणि वाईट सुद्धा वाटतंय. अरे बापरे, वाटत नाहीये ग तुझ्याकडे बघून की तुला त्रास होतोय आणि वाईट वाटतंय? तुझ्या जागी मी असते ना तर आतापर्यंत जीव दिला असता. काय बाबांना अशा अवस्थेत सोडून मी असं चुकीचं पाऊल कधीच उचलणार. अच्छा, बर. मग त्यांनाच त्रास होऊ नये म्हणून प्रभासला विसर कायमचं. चालेल.
प्रभास 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 तू तू प्लीज आतमध्ये नको जाऊ, थांब. चिका, मला समजतेय तुझी काळजी, पण मला वीणाच्या बाबांची माफी मागायची आहे. हे बघ, तुला माहितीये ते किती भडकलेत ते, त्यामुळे तू त्यांची माफी मागायला जरी गेलास ना तरी ते तुला पुन्हा ओरडतील रे. प्लीज तू इथूनच परत जा, ऐक माझं. मी नाही जाणार चिका. मी अशी सहजासहजी हार मानणार नाहीये. चिका, तुला कळत कसं नाहीये, माझं आणि वीणाचं एकमेकांवर प्रेम आहे आणि मला त्यासाठी बाबांचा होकार मिळवायचा आहे. आणि बाबांचा होकार मिळवण्यासाठी ना मला जे करावं लागेल ना ते मी करायला तयार आहे. प्रभास, जे तुमच्या मनात आहे ते प्रत्यक्षात उतरणं अशक्य. त्यामुळे तुम्ही ताबडतोब निघून जा प्लीज. मला नाही माहित मी तुम्हाला रघुनाथराव म्हणू की काका म्हणू. मला हेही माहित नाही की काल जे काही घडलं त्यानंतर तुम्ही मला माफी कधी आणि कशी द्याल. पण मला एवढं नक्कीच माहितीये, माझं वीणावर खूप प्रेम आहे. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. मला तिच्याशीच लग्न करायचंय. हा, पण ते तुमच्या परवानगीने आणि तुमचे आशीर्वाद घेऊन. आणि जोवर तुम्ही मला होकार देणार नाही ना तोपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाहीये. आज चल. मी याच गावात लहानाचा मोठा झालो, इथेच वाढलो. दर महिन्याला एक ठराविक रक्कम कमावतोच मी आणि त्यातूनच ह्या घराला पोचतो. म्हणजे खूप श्रीमंती नाही पाहिली मी, पण कुणाला काही कमी पडू दिलं नाही मी. तुला जमेल असं? ठीक आहे, पुढच्या 10 दिवसात 25,000 रुपये कमावून दाखव. मग बोलूया आपण. काय रे, अशक्य वाटतंय? जमणार नाही? वाटलंच होतं मला. मी ऍक्सेप्ट करतो तुमचं चॅलेंज. इथे संगमनेरमध्ये राहून माझं आडनाव न वापरता मी 10 दिवसात 25,000 रुपये तुम्हाला कमवून दाखवेन. आजी थांबा, सावकाश. तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे. हे घ्या आजी. अरे देवा, सांडलेली फुलं आता देवाला कशी व्हायची? बोला ना. मला परत दुसरी फुलं आणून दे ना तिकडून. आणतो मी. तुम्ही थांबा इथेच, मी आलो. ठीक आहे. दादा ऐका ना, मला ना एक परडी हवी 20 रुपयाची, आणि ही तुमच्या जवळच ठेवा. ती ही फुलं ऍक्च्युली आजींच्या हातून खाली पडली होती. द्या. हे घ्या. थँक्यू. आजी धरा, हे घ्या. तुम्हाला आणखीन काही हवं असेल ना तर निश्चिंत होऊन सांगा मला. हा, सुखी राहा. पांडुरंग तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल बघ. सावकाश. एक फोन केला नाहीये प्रभासने. प्रेमात किती खाली पडायचं याला काही मर्यादा आहे की नाही? प्रभास प्रेमात पडलाय? माझ्या खोलीत नॉक करून यायचं हे कितीदा सांगितलंय तुम्हाला?
ते ठीक आहे, त्याबद्दल सॉरी, पण प्रभास खरंच प्रेमात पडलाय? शैलेश, नाही म्हणजे कुणाच्या प्रेमात पडायचं, काय करायचं हा प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे. पण ह्याचं भान असायला हवं ना की प्रेमात पडताना आपल्या जवळच्या माणसाला पण दुखावत नाही होत ना. करेक्ट करेक्ट बोललास मीर. अरे म्हणजे आता एवढं मोठं जग आहे, पण तरी देखील प्रभास संगमनेरच्याच मुलीच्या प्रेमात पडला. छे, नाही पटलं मला. खरं पटलं? अहो मला तर पचलंच नाहीये. प्रभासला चांगलंच माहितीये की संगमनेरचं नाव काढलं की आत्याला राग येतो, चिडचिड होते, तरीही प्रभास संगमनेरच्या मुलीच्या प्रेमात पडला. निखिर, अरे कसे माहिती का, ती कुठे राहते याच्यापेक्षा तिचे बॅकग्राऊंड काय आहे हे महत्वाचं आहे रे. म्हणजे तिच्या घरचे काय करतात, कुठे असतात, कुठे जातात, ते जास्त महत्वाचं आहे ना, नाही का? मनोहर, तू इथे काय करतोयस? हे ह्यांचं घर आहे, मामा आहे तो माझा. जास्त शहाणपणा करू नको, जा इथून जा, बोललो ना एकदा तुला. दादा ऐका ना, नका ना असं करू. जा सांगितलं ना. दादा हे बघा, मला खरंच कामाची खूप गरज आहे. दादा असं नका करू. दादा प्लीज प्लीज, मी तुम्ही सांगाल ते काम करेन. खरंच दादा, दादा खरंच मी तुम्ही सांगाल ते काम करेन. जा म्हटलं ना रे. दादा ऐका ना, मला ना काम हवंय तुमच्या इथे. मला ना हे बघा, ही परडी आहे ना, मी इथे बघताना देईन. हा, त्या नालायकाला कोणी कामावर ठेवू नका रे. त्याने आपल्या अभ्यंकर गुरुजींना शिव्या दिल्यात. दादा ऐका ना, मी नाही दिल्यात अहो शिव्या. दादा ऐका ना, तुम्ही त्यांचं ऐकू नका. दादा मला खरंच कामाची खूप गरज आहे. दादा प्लीज प्लीज दादा, मी तुम्हाला जे हवंय ना ते करेन काम मी. प्लीज. नाही नाही, सॉरी जानू, खरंच सॉरी, पण मी हे सगळं ना तुझ्या भल्यासाठीच करते. अरे मी ना गावातल्या प्रत्येकाला आता हेच सांगणार आहे आणि तुला कुठेच काम मिळू देणार नाही. मी म्हटलेलं ना, तुझं आणि वीणाचं नातं आता तिचा सखा सुद्धा जुळू शकणार नाही. परीक्षा पाहतोयस ना माझी? पहा, खुशाल पहा, पण एक गोष्ट विसरू नकोस, मी पण तुझ्या पुंडलिका इतकाच जिद्दी आहे. अशी सहजासहजी हार मानणार नाहीये मी. जोवर तू माझ्या वीणाला माझ्याकडे परत आणत नाहीस, तोवर मी या गावातून हलणार नाहीये. आणि बघ तू, मी तुला वीणाला माझ्याकडे परत आणण्यासाठी भाग पाडेन. बघ. थँक्स. खरंच खूप भूक लागली होती. तुला कुठे काही काम मिळालं का रे? नाही, एके ठिकाणी मिळालं होतं, पण तिथे कोणीतरी त्यांना सांगितलं की मी रघुनाथ रावांना शिव्या दिल्या. त्यामुळे लगेच त्यांनी मला कामावरून काढून टाकलं. गावात इतर ठिकाणी सुद्धा हेच पसरवले. अगं ऐक ना, माझं एक ऐकशील का तू प्लीज? तू काय म्हणतेस त्याच्यावर अवलंबून आहे. बोल. ऐक ना, हे चॅलेंजचं खूप डोक्यातून काढून टाक ना. शिका, तू हे असं म्हणतेस? अगं मी चॅलेंज पूर्ण केलं ना तरच माझं आणि वीणाचं लग्न होणार आहे. नाही होणार. म्हणजे तू 10 दिवसामध्ये 25,000 कमवणं खूप कठीण आहे. आणि त्यानंतर सुद्धा तुझी आत्या आणि वीणाच्या बाबांचे विचार पटणं खूप कठीण आहे. आणि तुला माहितीये ना त्या दोघांचं किती मोठं भांडण झालंय.
आमचं नातं तयार व्हायचं नसतं ना चिका, तर हा डबा माझ्याकडे कधीच आला नसता. वीणाने पाठवलाय हा डबा माझ्यासाठी. प्रभास, अरे 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 खाऊन घे ना तू. तू बंद का कर? चिका नाही, आता जोवर मी काही कमवून दाखवत नाही ना, तोवर मी अन्नाचा एक कणे घेणार नाही. प्रभास, अरे ऐक ना माझं. ऐका ना, तुमच्या टेम्पो मधलं सामान मी तुम्हाला खाली उतरवून देऊ का? फुकट करणार का? माझ्याकडे पैसे नाही तुला द्यायला. ऐका, हे तुमचं जे काही काम आहे सामान उतरवण्याचं वगैरे, ते त्या मुलाला द्या. अहो, तुम्हाला त्याची एवढी दया असेल तर तुम्हीच द्या ना. आणि मी आत्ताच त्याला सांगितलं की त्याला द्यायला पैसे नाहीयेत माझ्याकडे. त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही, मी देतो तुम्हाला पैसे. हो, जाऊ द्या ना, कशाला टाइमपास करताय? मला काम आहेत. 10,000 रुपये देतो तुम्हाला या कामाचे. मग काय कराल? तुम्ही मला पण पैसे देणार, तुम्ही त्या मुलाच्या कामाचेही पैसे देणार. तुम्ही आत तरी कोण? आणि तुम्ही अशी ही झोलवाली कामं का करताय? पैसे नको असतील तर तसं सांगा, जास्त प्रश्न विचारायचे नाहीत मला. हे पैसे घ्यायचे, आणि ही ऑफर मी तुम्हाला दिली आहे हे त्या मुलाला कळता कामा नाही. त्यालाच काय, कोणालाही कळता कामा नाही. कळलं? ए मुला, ये इकडे. इकडे हा, ये. हे बघ, हे सगळं महत्वाचं सामान आहे. सांभाळून उतरवायचं आणि इकडे लावायचं. हा ठीक आहे? साहेब, काळजी करू नका तुम्ही. चल, लाग कामाला. साहेब, झालं तुमचं काम. ह्यात थोडं पाणी मिळेल का? साहेब, पैसे? हा, देतो. साहेब, फक्त 100 रुपये? या कामाचे इतकेच मिळतात. ठीक आहे साहेब. आता मागे नाही फिरणार. प्रभास, नको ना प्लीज. तुम्ही जे कष्ट सोचताय ना, त्याचा त्रास मला सुद्धा होतोय. वीणा ग, यालाच तर प्रेम म्हणतात. एकमेकांसाठी जगणं म्हणजे प्रेम, एकमेकांसाठी करणं म्हणजे प्रेम, आणि एकमेकांना साथ देणं म्हणजे सुद्धा प्रेम. वीणा, तू देशील ना मला साथ? तुम्ही काही खाल्लंय का? तुला पाहिलं ना,
भरलं माझं पोट. वीणा, आज फक्त हे 100 रुपये कमवलेत, पण तू घाबरू नकोस. थोड्या दिवसात इतके कमवेन ना की मला जे हवंय ते मी परत मिळवू शकेन. काय? तुझ्या चेहऱ्यावरचं हसू, जी माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. वीणा, नको वीणा, नको. ही अशी रडू नकोस, कारण तुझ्या स्माईल इतकेच तुझे अश्रूही मौल्यवान आहेत. योग्य वेळेसाठी राखून ठेवते, कारण इथून पुढे हे असे आनंदाचे क्षण वारंवार आपल्या आयुष्यात येणार आहेत. आपल्या वीणा, फक्त तोपर्यंत धीर धर, हरू नकोस. कारण ज्या दिवशी तू हरशील ना वीणा, त्या दिवशी आपलं प्रेम पण हरेल. एवढं सगळं करूनही याला काम कसं मिळालं? खरंच खरंच खूप जिद्दी आहे प्रभास. अरे बापरे, उद्या यानं खरंच तेवढे पैसे कमवून आणले तर? नाही 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 नाही, हे होऊ द्यायचं नाहीये मला. हे नाही होऊ देणार मी. खा ना, भाजी खा. हा. प्रवास, हे काही बरोबर नाही ना. नवीन नवीन लग्न झालंय ना आपलं, नाही लगेच कोणी असं बायकोला कामाला लावतं का? बरं ठीक आहे, तरी पण आपल्या बायकोने प्रेमाने आपल्या नवऱ्यासाठी डबा बनवून दिलाय तर तो वेळेत खावा की नाही? पण नाही, बायको येण्याची, मग तिने प्रेमाने घास भरवण्याची वाट बघत बसला तुम्ही. तर तिला सुद्धा कधीतरी प्रेमाने घास भरवा ना. तुम्ही काय माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही अजून. सांगा ना, भाजी कशी झाली आहे? अगदी तुझ्यासारखी छान. सख्या, प्रभासला पुन्हा घरी जायची बुद्धी दे. त्यांची ही अवस्था मला खरंच नाही बघवत. ते फारच हट्टी आहेत, माझं बोलणं ऐकणार नाहीत. आणि म्हणूनच मी आता तुला विनंती करायला आली, प्रभासला खरंच घरी पाठव. वीणा, तू खरंच आलीयस का? काल स्वप्नात जशी आली होतीस तशी आलीयस? वीणा, तू खरंच आली असशील ना तर प्लीज थांब, लगेच जाऊ नकोस. तुला डोळे भरून बघून घेऊ दे मला. तुला बघितलं ना की अख्ख्या दिवसाची एनर्जी मिळते.
कशी अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची. मला ना कळतच नाही तुम्हाला कसं समजावून सांगू. तुमच्या या एका निर्णयामुळे किती लोकांना त्रास होतोय प्रभास. तुमच्या घरातले काळजी करत असतील, निदान त्यांची नाही पण तुमच्या आत्याचा तरी विचार करा ना. त्यांचा किती जीव आहे तुमच्यावर. हे बघा, तुम्हाला सख्याची शपथ आहे, माझी शपथ आहे तुम्हाला. इथून निघून जा प्लीज. जाल ना? प्रभास, यांना जर ताप भरला प्रभास, खोटा आळ घेऊन जगू शकत नाही. त्यामुळे माझ्या रूमची झडती घ्या तू. मीच दाखवते तुम्हाला. थांबा ना, मीच दाखवते. हा, माझे कपडे कपडे बघा. ह्याच्यात तर असतीलच ना? नाही ना? माझी पर्स त्याच्यात तर असतीलच ना, मी चोरी केली असेल तर. हे बघा, हे बघा, हे बघा. आहेत आहेत, घ्या. थांब, ह्याच्यात बघूया ना, ह्याच्यात बघूया आहेत का पैसे. हा, हे बघा. एवढे पैसे काय? मला एवढे पैसे कुठून आले? मला नाही माहिती. हे कुठून आले? उर्मी, तरीही तू म्हणतेस की मी चोरी नाही केली? माझं अजूनही तेच म्हणणं आहे मामा. मी केलीच नाहीये चोरी, कारण ही पर्स माझी नाही, वीणाताईची. बापरे, म्हणजे वीणाताईने. दादा, वीणाने चोरी केली? नाही दादा, बघा काहीतरी गैरसमज झाला असेल. हा, म्हणजे आपली वीणा असं कशाला करेल? तिला काय हवं असेल तर ती मागून घेईल ना. हे सगळं आणि आपण तिला नाही म्हणू का? हा, प्रभाससाठी केलं असेल बहुतेक. म्हणजे पैसे जमवायला मदत म्हणून असूच शकतं. आता प्रभास पूर्णपणे एकटा पडलाय. निदान तू तरी त्याच्या सोबत राहा. आणि माणूस एकटा पडला ना की त्याला सगळ्यात जास्त गरज भासते ती आपल्या माणसांची. प्लीज त्याची काळजी घे. मी विणाला ते सगळं सांगितलं म्हणून तिने चोरी केली नाही. नाही, या गोष्टीवर माझा विश्वास बसूच शकत नाही. आत्या ताबडतोब प्रभासला आणायला निघणार. प्रभास इथे आला तर तो कायमचा संपेल, आणि नाही आला तर शैलेच्या सदावर ते संपेल. अरे कौतुक केलं पाहिजे तुझं. तुझ्या बुद्धिमत्तेचं कौतुक केलं पाहिजे. वा वा, काय डोकं आहे. अर्थात हे तू माझ्याकडनं शिकलायस. नाही चूक. आता फक्त मी सांगतोय तेवढं करा. ओके, आतापर्यंत शैलजा सांगेल तसं करत होतो. आता तू सांगशील तसं करीन. बोल. बोलवा. तुला तुमच्या लाडक्या बहिणीला. ठीक आहे, ठीक.
शैले, मला माझ्या पुतण्याची फार काळजी वाटतेय ग. अगं सदावर ते टेक्सटाईल्सचा वारसदार हे अशी बाहेर हवाली करतोय, हे फार चुकीचं आहे. हे बरोबर नाही, मला पटलेलं नाही. तू एक काम कर ना, त्याला बोलवून आण ना. नाहीतर एक काम कर, तू स्वतः जा आणि त्याला खेचत घराकडे आण. शैले, तो जर असाच वागत राहिला ना तर हातचा जाईल ग. बाबा नाही काय आहे, मला असं वाटतं की काही झालं तरी इतक्या सहजासहजी प्रभास परत येणार नाही. काय बोलतोयस पीर तू? अरे शैलजा स्वतः गेली ना तर प्रभास येणारच. तो येणार नाही असं शक्यच नाही. पण प्रभास स्वाभिमानी आहे, शैलेजा आत्यासारखा. खूप जिद्दी आहे शैलेजा आत्यासारखा, खूप हट्टी पण आहे शैलेजा आत्यासारखा. त्यामुळे एक वेळ तो जीव देईल, पण प्रेम मिळवल्याशिवाय प्रभास काही इथे परत येणार नाही. काय बोलतोस मीर तू? अरे त्याची लाडकी आत्तू गेली आणि तो येणार नाही असं होणारच नाही. बाबा अहो असं काय करताय? हे बघा, आता त्याच्यासाठी प्रेम जास्त महत्वाचं आहे. आत्तू काय आहेच कायमची. काय बोलतोय तू? त्या संगमनेरच्या मुलीकडनं त्याला प्रेम मिळेलच याची काय गॅरंटी आहे? उद्या आई लग्नाच्या वेळेस ती जर त्याला नाही म्हणाली तर काय करणार बिचारा तो? नाही पण हे आपल्याला वाटतंय ना, प्रभासला असं वाटायला नको. काय बोलतोय समीर तू? हे बघ, माझं स्पष्ट मत आहे की शैलजाने जाऊन प्रभासला ताबडतोब घेऊन यायला पाहिजे. कारण तो आता जे करतोय ना ते अत्यंत धोकादायक आहे. मान्य आहे मला, मान्य आहे मला. तो आता जे काही करतोय त्याच्या जीवाचा धोका आहेच. पण तरीही प्रभास आता ज्या कामासाठी तिथे गेलाय ते काम पूर्ण केल्याशिवाय इथे येणार